सख्खं नातं बऱ्याच ठिकाणी आपल्याला असं ऐकायला मिळतं ना, की अरे हा माझा आत्ते भाऊ आहे, मावस भाऊ आहे, चुलत भाऊ आहे. ही माझी आत्ते बहीण आहे, चुलत बहीण आहे, मावस बहीण आहे. हा माझा सख्खा भाऊ आहे बरं का. ही माझी सख्खी बहीण आहे. हे आपण ऐकतो नेहमी. आता कलियुगाचा जर विचार केला तर तसं पाहिलं तर नाती खूप दुरावत गेली आहेत. मग ती सख्खी असो किंवा अजून आत्ते नाते असो, मावशीचं नातं असो, मामाचं असो, मामीचं असो, ही नाती आता खूप दुरावत गेली आहेत. कुणीही कुणाच्या जवळ जाण्यास धजावत नाही. त्यामुळं मनातलं काही दुःख सांगणं ही तर गोष्ट खूप दूरची झाली आहे. मग हे सख्खं नातं म्हणजे नक्की काय? सख्खं नातं म्हणजे एकाच आईच्या पोटी जन्माला आलेली लेकरं. ही व्याख्या जरी खरी असली तरी अशी किती सख्खी नाती आपल्याला आजूबाजूला दिसतात हो, जी एकाच आईची लेकरं आहेत, भावंडं आहेत, सख्खी म्हणतात. पण अशी सख्खी नातीसुद्धा अशी किती राहिली आहेत आजकाल, की जिथं सांगून आपण आपलं दुःख मनसोक्त खांद्यावर डोकं टेकून रडू शकतो. आपण मनसोक्त त्यांच्यासोबत मोठमोठ्याने हसू शकतो. अशी नाती आहेत का? या उलट आपलं दुःख आपल्या नातेवाईकांना कळलं नाही पाहिजे याच्यासाठी धडपड करणारा जास्तीत जास्त समाज दिसतो. सख्खं असणं म्हणजे काय? याच्यासाठी एका आईच्याच पोटी जन्माला येणं गरजेचं नाही असं मला तरी वाटतं. एखादं तुमच्या मावशीचं लेक असू शकतो, मुलगी असू शकते मावशीची, जिला भेटता क्षणीच तुमचे डोळे पाणावतात. तुम्ही भेटल्यानंतर त्या डोळ्यामध्ये एक वेगळी चमक दिसते, चेहऱ्यावर हसू दिसतं. तुम्ही त्यांच्या घरी गेल्यानंतर अरे तू फोन न करता का आलास असा प्रश्न कोणीही तुम्हाला विचारत नाही. एक वेगळा आपलेपणा, एक वेगळा विश्वास ज्या ठिकाणी अशा पद्धतीने तुम्हा आम्हाला जाणवतो तेच नातं खरं सख्खं नातं म्हणून आपण मिरवायला हरकत नाही. ज्या ठिकाणी तुमची आंतरिक ओढीने चौकशी केली जाते, ज्या ठिकाणी भेट झाल्या झाल्या तुम्हा भाऊ लोकांना एकमेकांना कडकडून मिठी मारावीशी वाटते, तुमच्या त्या आत्ते मामे भावंडांमध्ये जर बहिणी असतील तर त्यांनासुद्धा तुम्ही भेटल्यानंतर जो एक वेगळा डोळ्यात आनंद दिसतो, वेगळा आपलेपणा, वेगळा विश्वास ज्या डोळ्यांमध्ये दिसतो, त्या ठिकाणी सख्खं नातं आहे असं नक्की म्हणावंसं वाटतं. हे सख्खं नातं म्हणजे काय? एक आपलेपणाचं टोक, एक विश्वासाचं टोक. जिथं हा टोकाचा विश्वास आणि टोकाचा आपलेपणा आहे तिथंच खरं सख्खं नातं आहे असं तुम्ही जाहीर करू शकता. मग हा टोकाचा विश्वास आणि आपलेपणा आपल्याला कुठे मिळतो? देवाच्या दरबारात पण मिळतो. विठ्ठलाच्या दारी एवढे आपले लाखोच्या संख्येने वारकरी जातात, त्यातल्या कुठल्या तरी वारकऱ्याला पांडुरंग म्हणतो का, अरे या तुम्ही आलात म्हणून मला बरं वाटलं? नाही घडत ना असं. माहूरच्या रेणुका देवीच्या मंदिरात गेलात, ती काय तुम्हाला अगदी आपुलकीने या, बरं झालं, छान वाटलं तुम्ही आला, तुमचं दर्शन झालं असं म्हणते का? नाही. तुम्हाला तिरुपतीचा बालाजी काही कॉल करून बोलावतो का? नाही बोलावत. किंवा असं तुम्ही कुठलंही देवालय घ्या, कोणताही देव घ्या तुमच्या आवडता, तो काय तुम्हाला बोलावतो का? तुम्ही गेल्यानंतर तो असं म्हणतो का, अरे आलास खूप बरं वाटलं? कोल्हापूरची महालक्ष्मी एखाद्या सुवासिनीला असं काही म्हणते का, पाठीवर हात फिरवून, अगं तू आलीस बरं वाटलं, पण केवढी रोड झालीस, काही काळजी आहे का मनात तुझ्या? हे कधीही काहीही घडत नसतं, तरीही तुम्ही आम्ही त्या मंदिरात जातो,
रांगेत उभा राहून मनोभावे दर्शन घेतो. का तर तिथे एक आपलेपण आहे. आणि संवाद न साधता सुद्धा तुमच्या मनातलं दुःख तिथे समजतं, हा एक तुमचा टोकाचा विश्वास आहे. या आपलेपणापोटी, या विश्वासापोटी त्या देवाशी आपलं एक सख्खं नातं जडलेलं असतं. मग तो तिरुपतीचा बालाजी असो, पंढरीचा विठुराया असो, किंवा कोल्हापूरची महालक्ष्मी असो, किंवा माहूरची रेणुका आई असो. तिथे एक वेगळा विश्वास असतो तुमचा. संकटातून मुक्ती मिळण्याचा एक विश्वास. ज्या ठिकाणी डोळे भरून येतात, ज्या नात्यांचे तुम्ही भेटल्यानंतर डोळे भरून येतात, ते खरं सख्खं नातं असतं. अशा नात्यांचा तो ओलावा कसा टिकून राहील याच्याकडे आपण लक्ष देत जर जगलो तर आपली ही सख्खी नाती, भले तुम्ही एका आईच्या पोटी जन्माला आलेले नसाल, पण ही सख्खी नाती टिकून राहतात. अर्थात कोणतंही नातं टिकण्यासाठी बोथवे ट्रॅफिक नक्कीच लागतं ना. उगीच एकाच बाजूनी प्रेमाचा आणि आपुलकीचा झरा आहे, एकाच बाजूनी टोकाचा आपलेपणा दाखवला जातो, विश्वास दिला जातो, आणि दुसऱ्या बाजूनी मात्र कोरडेपणा, तर ते नातं सख्खं नाही, चुलत नाही, कोणत्याही नात्यात ते गणलं जात नाही. आता तुम्हाला जर मी सांगितलं की सख्ख्या नात्यांची तुमची यादी करा, की ज्या ठिकाणी तुम्हाला मन मोकळं करावंसं वाटतं, मन मोकळेपणाने खांद्यावर डोकं टेकून रडावंसं वाटतं, ज्यांच्यासोबत तुम्ही मनसोक्त हसू शकता, अशा नात्यांची यादी करा, असं जेव्हा मी तुम्हाला सांगेन तेव्हा तुम्ही यादी करायला घ्याल आणि तुमच्या चेहऱ्यावर एक वेगळी घबराहट मला दिसेल. का होतं असं? मग तुम्ही स्वतःला कधी प्रश्न विचारला का, तुम्ही कोणाचे सख्खे आहात? तुम्ही कोणासाठी सख्खं बनून वागलात आयुष्यभर? हा प्रश्न जेव्हा तुम्ही स्वतःला विचारता, तेव्हाही तुमच्या त्या प्रश्नाचं उत्तर जर हो आलं तरच तुम्ही जीवनात काहीतरी मिळवलं आहे. पण आजकाल प्रत्येक माणूस हा आत्मकेंद्रित झाला आहे. त्याची आत्ममग्नता वाढत चालली आहे. मी आणि माझं घर, मी आणि माझं सुख, मी आणि माझे छंद, या व्यतिरिक्त मला काही देणं घेणं नाही, अशा प्रकारची एक प्रवृत्ती वाढती आहे. त्याच्यामुळं कुणाचं तरी तुम्ही सख्खं झाल्याशिवाय तुम्हाला कुणीतरी सख्खं भेटेल ही आशा फोल ठरते. चला आपणही स्वतः कुणाचं तरी सख्खं होण्याचा प्रयत्न करू. कुणाला जरी आपल्याला भेटल्यानंतरसुद्धा खूप मोठा विश्वास वाटेल, कुणीतरी आपल्या खांद्यावर डोकं टेकून रडण्यासाठी खूप मोठा उत्सुक असेल, अशी लोकं आपण शोधली पाहिजेत. फक्त आपलं सख्खं कोण आहे अशा याद्या न करता आपण कोणाचे सख्खे बनलो आयुष्यात याचा आढावासुद्धा थोडंसं मागं वळून पाहता पाहता आपण जर घेतला, तरीही आपल्या जीवनातली जी काही आपली वाटचाल आहे त्याच्यामध्ये जर काही चुका झाल्या असतील तर त्या चुकासुद्धा दिसायला लागतात. आपण कुणालाच का बरं सख्खं वाटत नाही, हा प्रश्न मग आपल्याला भेडसावू लागतो. त्याच्यामुळं मनातली कटुता फेकून द्या. कोणाच्या विषयीचा राग मनात असेल तर तो आधी बाहेर काढून टाका. कारण ही कटुता आणि मनात धुमसत असलेला राग तुम्हाला कुणाच्यासाठीही सख्खं बनू देत नाही, आणि याचा परिणाम असा होतो की जगामध्ये तुम्हाला सख्खं असं कोणीही भेटू शकत नाही. कारण तुम्ही कोणाचे सख्खे होण्याचा प्रयत्नच केलेला नसतो. याच गोष्टीचा परिणाम भोगत भोगत तुम्हाला एकट्याने जीवन काढण्याची वेळ नक्की येऊ शकते, जी अतिशय घातक आहे. म्हणजे जगता जगता रोज मरणं काय असतं हे जर पाहायचं असेल तर सख्खं कुणाचंच न बनलेल्या एखाद्या व्यक्तीच्या जीवनाकडं पहा. तुम्ही थोडंसं डोकावून पहा, थोडंसं निरखून पहा. तुम्हाला जाणवेल की अरे, ही XYZ व्यक्ती कुणाचीच सख्खी बनली नाही, आणि याचा परिणाम असा झाला आहे की याला सख्खं असं कुणीच राहिलं नाही आहे. त्यामुळं एकाच आईबापाच्या पोटी जन्माला आलेले सख्खे भाऊ, सख्खे बहिणी यांच्यामध्ये सख्खं नातं असेलच असं काही सांगता येत नाही. ही गोष्ट मात्र नक्की मनाला पटते. या उपर जगामध्ये चालत चालत जात असताना, ही जीवनवाट चालत असताना भेटलेल्या नात्यांमध्ये सुद्धा तुम्हाला अशी काही अनेक सख्खी नाती भेटू शकतात.
ज्यांच्या खांद्यावर डोकं टेकून तुम्ही रडायचं हे तुमच्या मनात येऊ शकतं, ज्यांच्यासोबत मस्त हल्ला करत, मस्ती मजा करत, हसत हसत जीवन जगण्याचं तुमच्या मनात येतं, ती नाती, अशी नंतर जुडलेली नातीसुद्धा सख्खी वाटायला लागतात, असू शकतात. चला, आपण आता एकच कार्य करणार आहोत. राहिलेल्या जीवनात तरी आपण कोणाला तरी आपण सख्ख वाटावं, अशा पद्धतीने आपल्या वागण्यात, आपल्या चालण्या बोलण्यात थोडासा बदल करत इतरांना आपण सख्ख वाटलो पाहिजे. इतकंच आपण आपल्याला सुधारायचं आहे. बाकी गोष्टी तुम्हाला कोणी सख्ख मिळणं या आपोआप तुमच्या दारापर्यंत येत राहतात. मित्रांनो, केवळ सख्खा भाऊ सख्खी बहीण हे तुमच्या दुःखात सहभागी होऊ शकतील असं काही नाही आहे. तुम्ही मानलेली, तुम्ही जोडलेली काही नातीसुद्धा सख्ख्या नात्यापेक्षा जास्त तुमच्या जवळ येऊ शकतात, असंही अनेक वेळा अनेक लोकांच्या बाबतीत सिद्ध झालेलं आहे. त्याच्यामुळं कलियुगामध्ये सख्खा हा शब्द थोडा वेगळ्या अर्थानेच वापरला पाहिजे, या मतावर मी तरी ठाम झालो आहे. तुम्हाला हा व्हिडिओ, यातलं हे सख्खपण, यातला आपलेपणा, यातला विश्वास, याच्याविषयी नक्की काय वाटतं? कॉमेंट बॉक्समध्ये नक्की हा प्रवी तुमची वाट पाहतो आहे. कारण तसं पाहिलं ना, तर एक यूट्यूबर, एक कलाकार म्हणून, आणि बाकी तुम्ही सगळे सबस्क्रायबर आणि व्ह्युअर्स म्हणून तुमच्या आमच्यातसुद्धा एक वेगळं असं सख्खं नातं आहे, असं मी तरी मानतो. म्हणजे मी तुम्हाला सख्खा मानतो आहे, तर तुम्ही काय मानता नक्की, हे मला कळलं पाहिजे ना. अर्थात कॉमेंट बॉक्समध्ये तुम्ही नक्की एक्सप्रेस कराल तुमच्या ज्या काही भावना आहेत त्या. याच अपेक्षेसह या व्हिडिओत इथंच थांबतो. पाहत राहा, ऐकत राहा कवी प्रवीश शो यूट्यूब चॅनल.